नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे स्थळ, संस्था, पुरस्कार किंवा शहरांची जी नावं आहेत आणि ज्यांच्यामध्ये बदल झालेला आहे ते आपण पाहणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, यापैकी एक प्रश्न तरी आपल्याला आपल्या एक्झाममध्ये दिसणार आहे, तर सर्वांनी लक्षपूर्वक आहे का? बघा, पहिला प्रश्न आहे, गया हे बिहारमध्ये आहे, चे नवीन नाव काय आहे? गयाजी। त्यानंतर सिलक्यारा सुरंग उत्तराखंडमध्ये आहे, चे नवीन नाव काय ठेवण्यात आले आहे? तर बाबा बकनाथ। यानंतर 3 नंबर बघा, खुलताबाद चे नवीन नाव काय आहे? रत्नपूर। बघा, कंसामध्ये राज्याचे नाव दिले ते तुम्ही बघून घ्यायला। यानंतर 4 नंबरचा प्रश्न, राष्ट्रमंडळ खेल महासंघाचे नवीन नाव काय आहे? तर राष्ट्रमंडळ खेल। 5 नंबर बघा, झोमॅटोचे नाव बदलून काय ठेवले आहे? इटर्नल। 6 नंबर बघा, करीमगंज जिल्हा आसाममध्ये आहे, चे नवीन नाव काय आहे? करीमगंज जिल्ह्याचे नाव श्रीभूमी। 7 नंबर, सुलतानगंज रेल्वे स्थानकचे नाव काय आहे? अजगैबीनाथ धाम। हे बघा, व्यवस्थित बघा, सुलतानगंज रेल्वे स्थानक आहे बिहारमध्ये, त्याचे नाव आहे अजगैबीनाथ धाम। आणि यानंतर 8 नंबर बघा, ध्यानचंद लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कारचे नवीन नाव काय आहे? तर अर्जुन लाईफटाईम पुरस्कार। 9 नंबर बघा, सराय काले खान चौक दिल्ली चे नाव काय आहे? बिरसा मुंडा चौक। महत्त्वाचा प्रश्न आहे बिरसा मुंडा यांच्यावरती। 11 नंबर, काकसर ब्रिज लडाखचे नाव काय ठेवले आहे? कॅप्टन अमित भारद्वाज सेतू। बघा, काकसर ब्रिज आहे लडाखमध्ये, त्याचे नाव काय आहे? कॅप्टन अमित भारद्वाज सेतू। आणि 11 नंबर बघा, फोर्ट विल्यम कोलकाताचे नवीन नाव काय आहे? विजय दुर्ग। काय नाव आहे? विजय दुर्ग। 12 नंबर, पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून काय ठेवले आहे? श्री विजयापुरम। पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजयापुरम असे ठेवलेले आहे। 13 नंबर, पुणे विमानतळचे नवीन नाव काय ठेवले आहे? पुणे विमानतळ जगद्गुरू संत तुकाराम महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट। बघा, तुकाराम महाराजांचे नाव देण्यात आलेलं आहे पुणे विमानतळाला। आणि 11 नंबर, कासिमपूर हॉल्टचे नाव काय आहे? तर जायस सिटी उत्तर प्रदेशमध्ये आहे। बघा, कंसामध्ये राज्याचे नाव आहे ते तुम्ही वाचून घेतलेलं, आपण फक्त प्रश्न बघू। बघा, जायस स्टेशनचे नाव काय आहे? गुरु गोरखनाथ धाम उत्तर प्रदेश। 16 नंबर, मिसरौली स्टेशनचे नवीन नाव काय आहे? तर माँ कालिकन धाम, हे पण उत्तर प्रदेशमध्ये आहे। आणि 17 नंबर बघा, बानी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे? तर स्वामी परमहंस रेल्वे स्टेशन आहे, बानी परमहंस रेल्वे स्टेशन। बघा, बानी रेल्वे स्टेशन याचे नाव स्वामी परमहंस रेल्वे स्टेशन, हे पण उत्तर प्रदेशमध्ये आहे। यानंतर अजून एक प्रश्न, निहालगड स्टेशन याचे नाव काय आहे? महाराजा बिजली पासी रेल्वे स्टेशन। निहालगड स्टेशनचे नाव आहे महाराजा बिजली पासी रेल्वे स्टेशन। 19 नंबर बघा, अकबरगंज स्टेशन हे पण उत्तर प्रदेशमध्ये आहे, याचे नाव आहे माँ अहोरवा भवानी धाम। माँ अहोरवा भवानी धाम। 20 नंबर, वारिसगंज स्टेशन हे पण उत्तर प्रदेशमध्ये आहे, याचे नाव काय आहे? वारिसगंज, तर याचे नाव आहे अमर शहीद भाले सुलतान रेल्वे स्टेशन। अमर शहीद भाले सुलतान रेल्वे स्टेशन। मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडत असेल तर एकदा व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा। आणि तुम्हाला एखादा नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मग कमेंट करून सांगा तुम्हाला कोणत्या गोष्टीवर किंवा कशावरती व्हिडिओ पाहिजे ते सांगा। आपण अशाच प्रकारे वन लाईनर प्रश्न उत्तर घेऊन येऊ। आता बघा, 21 नंबर बघा, फुर्सतगंज स्टेशनचे नवीन नाव काय आहे?
तपेश्वर धाम. फुर्सतगंज स्टेशनचे नवीन नाव काय आहे? तपेश्वर नाथ धाम. 22 नंबर बघा. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नाव काय बदललेले आहे? गणतंत्र मंडप म्हणतात. बघा, राष्ट्रपती भवनामध्ये दरबार हॉल आहे, त्याचे नाव आहे गणतंत्र मंडप. यानंतर राष्ट्रपती भवनातील अशोक हॉल आहे, त्याचे नाव काय ठेवण्यात आलेले ते विचारले आहे अशोक मंडप. 24 नंबर बघा. जोशीमठ तहसील उत्तराखंडचे नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर ज्योतिर्मठ म्हटलेलं त्यांनी, ज्योतिर्मठ असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. 25 नंबर. कोसिया कुटोली तहसील नैनितालमध्ये आहे, चे नाव काय आहे? तर कैची धाम. कोसियापासून कैची असं लक्षात ठेवायचं. बघा, व्हिडिओ एकदा दोनदा बघा, किंवा तुम्ही पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर नोट्स काढत चला, तर ते फायदेशीर राहील तुम्हाला. 26 नंबर. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नवीन नाव काय आहे? निरंजन शाह स्टेडियम. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमचे नाव काय आहे? तर निरंजन शाह स्टेडियम. यानंतर पेटीएम ई कॉमर्सचे नाव काय ठेवलेले आहे? तर पै प्लॅटफॉर्म. तर पै प्लॅटफॉर्म असं त्यांनी नाव ठेवलेलं आहे, पेटीएम ई कॉमर्सचे नवीन नाव. यानंतर 28 नंबर बघा. 28 नंबर बघा. चिरंजीवी योजना राजस्थानमध्ये चे नाव काय आहे? हे बघा, नवीन नाव विचारलं. मुख्यमंत्री आयुष्यमान आरोग्य योजना. चिरंजीवी योजना राजस्थानमध्ये आहे आणि तिचे नाव बदललेलं आहे आणि नवीन नाव आहे मुख्यमंत्री आयुष्यमान आरोग्य योजना. 29 नंबर. आयुष्यमान भारत स्वास्थ्य व कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे? आयुष्यमान आरोग्य मंदिर. प्रश्न व्यवस्थित बघा अजून. आयुष्यमान भारत स्वास्थ्य व कल्याण केंद्राचे नवीन नाव काय आहे? आयुष्यमान आरोग्य मंदिर. पुढचा प्रश्न 30 नंबर. अयोध्या रेल्वे स्टेशनचे नाव काय आहे? तर अयोध्या धाम. 31 नंबर. बघा, झेलम स्टेडियमचे नवीन नाव काय आहे? जनरल बिपिन रावत स्टेडियम. जनरल बिपिन रावत स्टेडियम हे झेलम स्टेडियमचे नवीन नाव आहे. त्यानंतर 32 बघा. चंद्रनगरचे नवीन नाव काय आहे? तर पुराणा संसद भवन. चंद्रनगरचे नवीन नाव काय आहे? तर पुराणा संसद भवन. बघा, हे जे आपण आज प्रश्न घेतोय ते मॅक्झिमम RRB ग्रुप डीसाठी जास्त महत्त्वाचे सेंट्रल एक्झाम आहे आणि पूर्ण राज्यातली नावे या ठिकाणी आपण कव्हर केलेली आहेत, त्याच्यामुळे ग्रुप डीसाठी मस्त प्रश्न आहेत. हां, चला 32 नंबर झाला. आता आहे 33 नंबर बघा. खेलो इंडिया महिला लीगचे नवीन नाव काय आहे? तर अस्मिता महिला लीग. हे बघा, मला वाटतं हा काहीतरी पोलीस भरतीला एकदा विचारण्यात आलेला प्रश्न होता. हे बघा, पोलीस भरतीला एकदा विचारला गेलेला हा प्रश्न. खेलो इंडिया महिला लीगचे नवीन नाव अस्मिता महिला लीग. 34 नंबर बघा. बांद्रा वर्सोवा सी लिंकचे नवीन नाव काय आहे? तर वीर सावरकर सेतू. हा सुद्धा एकदा पोलीस भरतीला विचारण्यात आलेला होता. हे बघा, महाराष्ट्र राज्यातले जे आहे ते मॅक्झिमम तुम्हाला आपलं महाराष्ट्रामध्ये जे सरळ सेवा एक्झाम होणार आहे तर त्यांच्यामध्ये विचारतील, किंवा पोलीस भरतीचे जे एक्झाम होतात त्यांच्यामध्ये सुद्धा विचारतील. त्याच्यामुळे महाराष्ट्राचे जे नाव आहेत तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत किंवा एका पेजवरती तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. 35 नंबर बघा. उधमपूर स्टेशन जम्मू काश्मीरचे नवीन नाव काय आहे? तर शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन. उधमपूर स्टेशन जम्मू काश्मीरचे नवीन नाव काय आहे? तर शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्टेशन. आता बघा पुढचा प्रश्न. अल मिन्हाद शहर UAEचे नवीन नाव काय आहे? तर हिंद शहर. UAE मध्ये एक शहर आहे त्याचे नाव आहे अल मिन्हाद शहर, तर त्याचे नाव आता बदललेलं आहे हिंद शहर. 37. इतवारी रेल्वे स्टेशनचे नवीन नाव काय आहे? सुभाषचंद्र बोस रेल्वे स्टेशन. महाराष्ट्रातला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामधला प्रश्न आहे, तर 100% आपल्याला पोलीस भरतीला विचारला जाऊ शकतो. बघा,
मोठे अन्नचे नवीन नाव काय आहे? श्री अन्न. बघा हा एक प्रश्न आहे. आणि शिवमोगा विमानतळचे प्रस्तावित नाव काय आहे? शिवमोगा विमानतळ आहे. विमानतळाचे नाव आहे शिवमोगा आणि याचे नाव आहे बघा कुवेंपू विमानतळ. नाव काय आहे? कुवेंपू विमानतळ. मित्रांनो, आपण 39 प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे बघा तुम्ही जर सबस्क्राईब केलं राहतं तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला तुमच्या यूट्यूबवरती तुम्ही जेव्हा यूट्यूब ओपन करता त्यावेळी तुम्हाला फर्स्ट म्हणजे आपला व्हिडिओ दिसतो. म्हणजे फायदा तुमचा आहे सबस्क्राईब करण्यामध्ये. मित्रांनो, चला पुन्हा भेटू अशात नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.